नमस्ते, राम राम, श्री गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव। तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। घराची वास्तू असू दे, कुठलेही काम असू दे, आपल्या बाप्पाच्या नावाशिवाय चालू होत नाही। कारण गणपती बाप्पा म्हणजे आपले विघ्नहर्ता आहेत, अडथळे दूर करणारे आहेत। आपल्या गणपती बाप्पांच्या जन्माची गोष्ट ही खूप भारी आहे बरं का। पार्वती आईंनी अंगावरचं उठणं घेऊन मातीचा पुतळा बनवला होता, त्यात त्यांनी प्राण फुंकलं होतं आणि आपले गणपती बाप्पा जन्माला आलते। पण हे माहित नव्हतं की महादेवजी आपले हर हर महादेव आल्यानंतर एक अशी घटना घडणार आहे की ती पूर्ण म्हणजे आपल्या पूर्ण पृथ्वीला भोगावी लागणार होती। जेव्हा आपले महादेवजी येतात तेव्हा त्यांना माहित नसते हे कोण आहे म्हणून, आणि आपल्या गणपती बाप्पांनी पण आज्ञेवरून त्यांना महादेवाजींना आपल्या थांबवलेलं असते। मग त्यात त्यांचा जरासा घात होतो, त्यांचं शरीर उडवलं जाते आणि शिर उडवलं जाते, आणि मग पार्वती मातेने आपली सृष्टी थांबवली होती त्यावेळी। मग महादेवासनी आपल्या जाणीव झालेली असते, मग त्यांनी हत्तीचं शिर आणून गणपती बाप्पासनी बसवलेलं असते। मग त्यामुळं त्यांना आपल्या हत्तीचं मस्तक मिळालं। मग आपल्या गावाकडे लोक म्हणतात गणपती हत्तीमुखा सुखहर्ता दुःखहर्ता। खरंच त्यांचं रूप जितकं वेगळं तितकी त्यांची करुणा अपार आहे। गणपती बाप्पांच्या अंगावर फार मोठं ज्ञान लपलेलं आहे बरं का। म्हणजे कसं, मोठं कान आहेत, मग मोठं कान काय सांगतात तर ऐकायला शिका, कारण जगातलं खरं ज्ञान ऐकल्याने मिळतं। त्यांची छोटीशी डोळ्यांची जोडी काय शिकवत्या तर एकाग्र राहा। त्यांचं मोठं बोट शिकवतंय की सगळं सहन करायची ताकद ठेवा, साठवून ठेवा स्वतःत। हातातलं मोदक सांगतं की गोडीचं आणि समाधानाचं प्रतीक असते हातातलं मोदक। आपल्या महाराष्ट्रात तर गणपती म्हणजे घरातलं दैवतच आहे, आणि गणपती बाप्पा यायचं म्हटलं की सगळी थाटात माटात सगळे ह्याच्यात जल्लोषात असतात। मग श्रावण संपला की भाद्रपदच्या शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पा आपल्या मोठ्या जल्लोषाने घरी आणतात। 10 दिवस त्यांची पूजा आरत्या, नाचणं ढोल ताशा, आता तर काय डीजे आलाय, गावभर एकदम सणासारखं वातावरण असते। मग लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाला सार्वजनिक रूप दिलं होतं त्यावेळी, कारण तेव्हाच्या काळात इंग्रजांच्या भीतीमुळे लोक एकत्र येत नव्हतं। पण गणपतीच्या नावाखाली, आपल्या गणपती बाप्पांच्या नावाखाली सगळे एकत्र जमायला लागले होते तेव्हा। मग धार्मिक रंगाचा जो सण सामाजिक बंधुत्वाचा उत्सव बनवला होता त्यावेळी। मग हाच उत्सव आता गावागावात शहरात थाटामाटात साजरा केला जातो। म्हणजे कसं, 4 माणसं एकत्रित येतात, बोलणं चालणं होतंय। मग कसं, आता रोजच्या काळात रोजच्या जीवनात बघतायचा किती बिझी असतात माणसं, मग ते सोडून गणपती बाप्पांच्या टायमाला का नाही सगळी एकत्र येतात। मग गणपती बाप्पांची आता 8 प्रमुख मूर्ती आहेत त्या। अष्टविनायक, ओझरचा विघ्नहर, लेनेंद्रीचा गिरिजात्मक, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, मोरेगावचं मोरेश्वर, पालीचं बळेश्वर, महाडचा वरदविनायक, रांजणगावचं महागणपती। या सगळ्या गणपतीत मंदिरात आपण जर थेट म्हणजे जाऊन तिथं दर्शन वगैरे घेतलं तर आपली कुठलंही विघ्न असू दे 100% नाही सो होतं का तर होतं असं मानलं जातं बरं का आधीपासून। मग आपल्या गणरायाचं एक खास गोष्ट म्हणजे काय तर ते उंदीर म्हणजे काय, त्यांचं वाहन आहे। उंदीर हा जसा लहान आहे, पण लहान असला तरी तो खूप चपळ आहे, खोडकर असतोय। त्यांच्यावर बसून गणपती बाप्पा सांगतात की मोठा असो वा छोटं, प्रत्येकाचं महत्व आहे। मग ते कोण पण असू दे, मग असं गरीब श्रीमंत असं काही नसतंय, ते हितून कळते। गणपती बाप्पा म्हणजे आपलं प्रेम, श्रद्धा आणि एकता शिकवणारं देव आहे ते। त्यांच्या पूजेने केवळ विघ्न आणि तर मनाची भीती, चिंता, अस्वस्थता दूर होत्या। आणि मंदिरात जाऊन गणपती बाप्पा मोरया म्हणतोयच आपण। बघा तुम्ही, गणपती बाप्पा मोरया म्हटल्यानंतर किती उत्सुकता येते मनात, कारण हायतच देव आपलं तसं ते। मग गावाकडे तर गणपती बाप्पाची मिरवणूक, सगळ्यांची जत्रा, पोवाड, भजन, कीर्तन, ढोल ताशे, आणि शेतकरी असो वा व्यापारी, कोणी घरात बसत नाही, कोणी श्रीमंत वा गरीब इथं काय नसते, सगळी एकसारखी गणपती बाप्पासनी। शेवटी एवढंच म्हणायचं की आपलं गणपती बाप्पा म्हणजे आपल्या जीवनाचा आधार आहे ती। त्यांचं नाव घ्या आणि धैर्यानं पुढे चला। अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे गणेश पुराण ग्रंथ आहे त्यांचा। मग ते गणेश पुराणातील सुद्धा 4 अवतार सांगितले तिथं, सत्य, त्रेता, द्वापार आणि कलियुगात झालेला असा उल्लेख आहे त्यांचा। त्यामध्ये विनायक हा दशभुजाधारी आणि रक्तवर्णी असा गणपतीचा अवतार असून त्याचे वाहन सिंह आहे। कश्यप आदिती यांच्या पोटी घेतलेला जन्म आहे।
मग ह्याचे जर तुम्हाला गणेश पुराण ऐकायचं असेल तर आपल्या चॅनलवरती मी गणेश पुराण पारायण सगळं 43 अध्यायसह टाकलेलं आहे, तुम्ही एकदा जाऊन बघू शकताय। आणि गणेश पुराण वाचल्यानंतर तुमच्या प्रत्येक अडथळा हा दूर होतोय, अजिबात तुम्हाला कुठेही दुसरं काही करायची सुद्धा गरज लागत नाही, एवढा तो प्रबळ आहे। फक्त आणि ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की श्रवण केल्याने किंवा पठण केल्याने तुम्हाला पूर्ण अडथळे तुमचे दूर होणार आणि तुमची काही इच्छा असेल ते पूर्ण होणार, असं त्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे। तर तुम्ही एकदा आपल्या चॅनलला व्हिजिट देऊन बघू शकताय। ग्रंथपुराण पारायण चालूच आहे आपल्या गणेश पुराण। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। म्हणजे कसं आहे, सबस्क्राईब केले की तुम्ही पुढचे व्हिडिओ माझे तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमच्या प्लेलिस्टला येऊन जाते। आणि ध्यानात ठेवा, आपल्याला लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये। तोवर स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या घरातल्यांचीही घ्या। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद।